कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण
विठ्ठल बरवा
सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा वा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा वा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बोला तो हा माधव बरवा बोला तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि उघडी डोळे आता उघडी डोळे अद्यापि न कळे तरी मातेच्या खोळे दगड आला पोटासे हे आता उघडे डोळे जरी अद्यापि न कळे तरी मातेची खोळे दगड आला पोटासे मनुष्य देह ऐसा निधो दिल ते साधा सिद्ध करोडी प्रबोध संत पार उतरले संत पार उतरले संत पार उतरले नाव चंद्र भागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारे कट धरोनिया करी उभा उभे पाल मनुष्य देह ऐसा निधन साधिल ते साधा हे करुणी प्रभो
खुमाई विठोबार विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातेची आखोळे दगडाला पोटासी मनुष्य देह ऐसा निध साधिल ते साधा सिद्ध करोणी प्रबोध संत पर उतरले नाव चंद्रभागे तेरे उभे पुंडलिकाचे द्वारी कट धरोनिया करी उभा उभी पालवी तुका म्हणे फुकासाठी पायी घातलिया मिठी होतो उठा उठी नौकरीचा अवतार मनुष्य देह ऐसा निध साधिल ते साधा सिद्ध करोणी प्रबोध संत पार उतरले पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमा नमन प्रथमा नमन प्रथमा नमन पांडुरंगा पांडुरंगा
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दि वल्लभं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदार सोपान देवा निवृत्ति उदार सोपान देवा मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई मुक्ताबाई निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान मुक्ताबाई आता उघडे डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातेची आखोळे दगडाला पोटासे विठला प्रस्तुत सभेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अतिशय उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय या सर्व जगाला एक फार सुंदर उपदेश करतात. उपदेशपर प्रकरणातला हा अभंग आहे. विठ्ठल पवित्र अशा या परमपावन भूमीमध्ये होत असलेला हा अखंड हरिनाम महोत्सव महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि 12 वर्ष परिपूर्ण झाले. एक तप परिपूर्ण आणि तपोपूर्ती हा सोहळा फार सुंदर कार्यक्रम आहे. अवास्तव बोलण्यापेक्षा मी एकच बोलतो. काही ठिकाणाचं महत्त्व असं असतं महाराज पाय ठेवल्याबरोबर तिथं राहूशा वाटतं आणि काही ठिकाणं असं असते ते पाय ठेवल्याबरोबर असं वाटतं की इथून कधी जातो ना कधी ते. तर पहिल्या प्रकारातलं हे स्थान आहे. आल्याबरोबर इतकं छान वाटलं. मी महाराजांना बोललोय महाराज सप्त्याच्या निमित्ताने येणं झालं पण मी असाही एका वेळेला इथे नक्की येईल कारण हे जागा तशी पवित्र आहे आणि आल्याबरोबर तसे त्याचे स्पंदन मला जाणवले. तसे फार सुंदर जागा आहे महाराज. आणि त्याच्याहीपेक्षा महाराजांनी मला थोडक्यात या जागेची माहिती मला सांगितली ती परिपूर्ण तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे सूर्यापुढं मी काही जास्त काजवा आपला चमकण्याचा प्रयत्न करत नाही कारण तुम्हाला या जागेची सर्व हकीकत माहिती आहे. रामप्रभूचं सीतामय्याचं लक्ष्मण भैयाचं इथे येणं इथे राहणं जनकाची तपश्चर्याचं ठिकाण म्हणजे साधूचं तपश्चर्याचं ठिकाण भगवंताचं मंदिर आणि त्याहीपेक्षा आम्हा सर्वांसाठी गुरुतुल्य असणारं साधकांचं मायबाप असं म्हणणारं आमचे रमेश महाराज हरिभक्तपरायण गुरुवर्य वैकुंठवासी रमेश महाराजांच्या निवासामुळे इथे निवास झाला त्यांचा
पवित्र झालेले हे स्थान आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराजांचा जास्त मला संबंध आला नाही, पण एकदा वर्धेला ज्ञानेश्वर मंदिरामध्ये जो काही अनुभव आला तो आयुष्याला पुरणारा अनुभव आहे. ज्ञानेश्वर मंदिरामध्ये माऊलीचा सोहळा होतो वर्धेला. तिथे एकदा बऱ्याच कमीत कमी मला वाटते 15 वर्षा अगोदरची, त्यावेळेला जस्ट मी कीर्तनाला लागलो होतो. लहान होतो, कीर्तनाला लागलो होतो. आमच्या वडिलांचं कीर्तन, पण वडिलांचं येणं शक्य नाही म्हणून मला पाठवलं. मी गेलो तिथे. महाराजांची कथा होती. प्रीतम महाराज, रमेश महाराजांची कथा होती त्या ठिकाणी. आणि ते ज्ञानेश्वर मंदिर आता तरी थोडं चांगलं बनलं, त्यावेळेला ते थोडं मागासलेलंच होतं. त्या मंदिरामध्ये माऊलीच्या मूर्तीच्या उजव्या साईडला बाबाजीची खाट आणि तिथं ते बसले होते. मी फेटा वगैरे बांधून, आता नवीनच कीर्तन करायला लागलो म्हणजे थोडासा ताठा होता, थोडा ताठा होता. फेटा वगैरे बांधून त्या चोपदाराच्या मागे मागे चालायला लागलो. बाबाजी जागेवरून उठले, माझ्या पाया पडायला आला. मी लहानच होतो. बाबाजीचं वय आणि माझं वय माझ्यापेक्षा तिप्पट चौपटीनं मोठे असणारे बाबाजी माझ्या पाया पडायला आले, पण मी वाकलो नाही. म्हटलं असं विनेकरी पुढा. कारण बाबाजीचं म्हणजे राहणं अगदी साधं, अगदी साधं. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे बाबाजीविषयी एकच माऊलींचं एक चरण मी तुम्हाला सांगतो. ज्ञान गिळूनी गावा गोविंद गा, ही स्थिती म्हणजे बाबाजीची स्थिती. ज्ञान, पण ज्ञान गिळून गावा गोविंद गा, बस. म्हटलं असेल कोणी. बाबाजी पाया पडले, मी फक्त हात जोडले, कीर्तन झालं. त्या दिवशी माझा आवाज बसला होता, माझा आवाज बसला होता. कैलास महाराज आवाजच लागे ना कीर्तनामध्ये, बोलताच येईना. कीर्तन झालं कसं तरी, 1.5 तासच कीर्तन केलं, कारण बोलताच येईना. बाबाजी आले, शांतपणे आले, पुन्हा माझ्या पाया पडले आणि मला अगदी शांतपणे म्हणाले, महाराज सीतोपलादी चूर्ण मधातून घेत जा, तुमचा आवाज चांगला आहे. सीतोपलादी चूर्ण मधातून घेत चला, तुमचा आवाज चांगला आहे. आवाज जागेवर शांतपणे, काही जास्त ताठाने काही नाही, जोरात तर बोललेच नाही, अगदी शांत. म्हणजे मला सुद्धा कान देऊन ऐकावं लागलं, इतकं शांत बोलले. म्हटलं असेल कोणी. आमच्यासोबत परसराम महाराज कुरडकर होते, जगदेर बाबाजी. परसराम बाबा कुरडकर होते त्यावेळेला तिथं गायक म्हणून. मी जगदेर आपल्या कुरडकर बाबाजीला विचारलं, म्हटलं म्हातारं कोण होय, ताठा होता की नाही. प्रीतम महाराज नाही ओळखता आलं. हे म्हातारं कोण होय, हे सांगत आहे की सीतोपलादी चूर्ण घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या. मी नागपूरला येणं पाच बसेल आपलं. परसराम काकांनी सांगितलं, म्हणे यांना ओळखलं नाही. म्हणे नाही, यांना अख्खं महाराष्ट्र ओळखतं, तुम्ही ओळखलं नाही. म्हटलं नाही, मी ओळखलं नाही. असं कोण आहे. त्यावेळेला सांगितलं, म्हणे हे रमेश महाराज चौधरी. बापरे, त्यावेळेला थंडात झालं महाराज. कारण मी महाराजांचं एक नाव बाबांच्या तोंडातून फार वेळा ऐकलं होतं. आमचे वडील सांगायचे त्यांच्याविषयी, बऱ्याच वेळा सांगायचे, त्यांची जुनी ओळख. मी बऱ्याच वेळेला बाबांच्या तोंडातून रमेश महाराज चौधरी, रमेश महाराज चौधरी, मोठ्या मोठ्या लोकांच्या तोंडातून नाव ऐकलं होतं. एकदा गुरुवार अमृत महाराजांच्या मुखातून सुद्धा मी नाव ऐकलं होतं, रमेश महाराज चौधरी, पण कधी पाहिलं नव्हतं. म्हटलं बापरे, थंडात झालं महाराज. पहिले पाय पकडले, पहिले रमेश महाराजांचे पाय पकडले. म्हटलं महाराज क्षमा करा, फार मोठा गुन्हा घडला माझ्या हातून, मी तुम्हाला ओळखलं नाही. काहीच बोलले नाही महाराज, काहीच नाही. महाराज म्हणे ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही, पण सीतोपलादी चूर्ण खात चला. म्हणे महाराज तुमचा आवाज चांगला आहे, तुमचं गाणं गोड आहे, आवाजाला जपा. हा त्यांचा संदेश मला आयुष्यभर. म्हणजे मी अजूनही कधी आवाज बसला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर मी डॉक्टरकडे कधीच जात नाही. मी सीतोपलादी चूर्णच खातो महाराज. घरी 4-5 डबे तसेच ठेवलेले आहे, कारण कधी आवाज बसेल काय बसेल काही सांगता येत नाही. आमचा प्राण म्हणजे गळा, आमचा प्राण आहे जगदेर बाबाजी. गळा बसला का आम्ही मेलोच. गायकाचं प्राण गळ्यामध्ये, वादकांचा प्राण हातामध्ये. हात काढा, काहीच नाही करत तेजस महाराज. मग पण याचा अर्थ काढू नका असं नाही, काहीच करू शकत नाही. शास्त्रज्ञांचा प्राण त्यांच्या बुद्धीमध्ये आहे, आईचं प्राण तिच्या ममतेमध्ये आहे. तसं गायकाचं प्राण हे त्याच्या गळ्यामध्ये आहे. गळा बसला का ते काहीच करू शकत नाही. सीतोपलादी चूर्णाची डब्बी ठेवली आहे सोबत. कधी गळा बसला, आणि तुम्हाला सांगतो कधी आवाज बसला, आमच्या अनिल महाराज नेहमीच बसत राहते.
आमच्या गावात शेजारीच राहते ना अनिल महाराज भुसारी, नेहमी बसत राहते. काही डॉक्टरकडे जायचं नाही. काय ठेवायचं? सीतोपलादी चूर्ण 127 रुपयाची छोटीशी बॉटल येते. मला विचारून घ्या. विठाला 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 तेवढाच उपदेश माझ्या जीवनामध्ये आजही मी ते वापरतो. आजही काही असा प्रॉब्लेम झाला की मी ते वापरतो. त्यानंतर वणवे बाबाजींकडे बाबाजीची भेट झाली. 1-2च प्रसंग झाले. आमच्यासोबत 12 पात्रे, आमच्या फॅमिली मेंबर 12 पात्रे जे आलेले त्यांना जीवनदान रमेश महाराजांमुळे मिळालं. महाराज त्यांना जीवनदान रमेश महाराजांमुळे मिळालं. मला त्यांच्या जीवनातला एक प्रसंग त्यांनी सांगितला की त्यांचे मित्र रेल्वेमध्ये फार मोठे ऑफिसर होते, रिटायर झाले. त्यांचे मित्र एकदा त्यांच्याकडे रमेश महाराज नेहमी यायचे आमच्या 12 पात्रे साहेबांकडे. त्यांच्या मित्राला प्रीतम महाराज रमेश महाराजांनी एवढंच सांगितलं की बापू तुम्ही जर दारू सोडली ना तुमचं चांगलं होईल. बरोबर आहे 12 पात्रे साहेब? तुम्ही जर दारू सोडली, कैलास महाराज एवढं सांगितलं, तर तुमचं चांगलं होईल. काय आश्चर्य! महाराजांचा उपदेश, साधूचा उपदेश कधी येईल महाराज सांगता येत नाही. तो ओळखता आला पाहिजे, तो ओळखता आला पाहिजे. बाबाजीने ज्या दिवशी उपदेश केला त्याच्या 3ऱ्या दिवशी त्या माणसाचा मृत्यू झाला आणि ते दारू पिल्यामुळेच. मी खोटं बोलत असेल तर 12 पात्रे साहेबाला सबूत सहित घेऊन आलो आहे. हा साधूचा उपदेश ओळखता आला पाहिजे महाराज. साधू ओळखणं कठीण आहे, त्याच्यापेक्षा साधूचा उपदेश ओळखणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. विठाला महाराजांना तुम्ही अगदी जवळून बघितलंय. साधूचा सहवास तुम्हाला लाभला म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. आमच्या प्रीतम महाराजांना सुद्धा विशेष कृपा महाराजांची त्यांच्यावर झाली, ते सुद्धा भाग्यवान आहे. साधूचा सहवास घडणं फार कठीण आहे महाराज. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये, छोटासा ग्रंथ आहे, शंकराचार्यांचा अगदी छोटासा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये अगदी सुरुवातीला 2 श्लोक सोडले नमनाचे, तर 3रा श्लोक फार सुंदर आहे. विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ फार सुंदर श्लोक आहे. अगदी 3रा श्लोक तुम्ही घरी जाऊन पहा, नाहीतर आजकाल यूट्यूब आपल्या गुगलवर PDF फाईल मिळून जाईल. त्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये 3रा श्लोक आणि त्या 3ऱ्या श्लोकामध्ये शंकराचार्यांनी 3 गोष्टी फार दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, आणि 3रं सांगितलंय जे तुमच्या बाबतीमध्ये फार सुलभ आहे, महापुरुषम संश्रया. तुम्हाला साधूचा संग घडला, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. आणि त्यांचं त्या स्मृती तुम्ही जतन करून ठेवत आहात, हे त्याच्यापेक्षा तुमचं धन्यवाद द्यायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महाराजांविषयी बोलावं तेवढं कमी आहे, म्हणून मी फक्त माऊलींची एवढंच बोललो. ज्ञान गिळून गावा गोविंद गा, हे माऊलींची उक्ती हे फक्त ज्ञान रमेश महाराजांवर लागू पडतं. या ठिकाणी माझी सेवा कालची होती, ठरल्याप्रमाणे कालची होती. पण माझं कीर्तन आमचे गुरु कैलास महाराजांनी केलं. उपकार आहे महाराज. आता आपल्या तारखा देत नाही कोणी, जमतच नाही म्हणते, माझं कीर्तन मीच करेन. पण साधक हृदय आमचे कैलास महाराज त्यांनी माझं कीर्तन केलं, मी तुमचं कीर्तन करतोय. तुम्ही माझं केलं म्हणून मला तुमचं कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. तुम्हाला नमस्कार. आमचे परमस्नेही प्रीतम महाराज, त्यांनाही नमस्कार. भूगंधर्व म्हणजे तुम्ही माझ्यासमोर लिहिलं अभिनव गंधर्व, पण माझ्यापेक्षा हे सारे गंधर्व आहेत. आमचे हाडाचे वारकरी जगधरे बाबाजी, हाडाचे वारकरी म्हणून आम्ही त्यांना म्हणतो. मी त्याने म्हटलं बसा ना, माझ्याजवळ बसा, 2 गोष्टी करा. ते म्हणून नाही, हरिपाठ सुरू झाला, हरिपाठ करणं हे वारकऱ्याचं परिपाठ आहे. आम्ही तिथंच बसलो. महाराज आले बरोबर, त्यांनाही नमस्कार. सुंदर चाल म्हटली, त्यांनाही नमस्कार. महाराज मंडळी नाव माहीत नाही पण ओळख आहे, त्यांनाही नमस्कार. आमच्या गावाजवळचे आम्ही त्याला प्रेमानं भपकास म्हणतो. आवाज इतका गोड आहे महाराजांचा. अनिल महाराज, त्यांनाही नमस्कार. सगळ्या महाराज मंडळींना नमस्कार. सुंदर मृदंगाची साथ आणि मृदंगाचा आवाज ऐकायचा असेल आमचे नाना महाराज, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या सर्वांसाठी होऊ द्या, फक्त नानासाठीच नाही, या सर्वांसाठी जोरदार. काय भाषणाच्या टाळ्या वाजून राहिल्यावर
जोरदार म्हटलं थोसा जोरदार होऊ द्या. विठाला विठाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विणेकरी बाबा साऊंडवाले इकडे पितृतुल्य मित्रतुल्य पुत्रतुल्य सर्वांना नमस्कार. आई बहिणी बसलेल्या आहे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पहा मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक आहे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात. अभंगावर बोलण्या अगोदर या अभंगाची पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडतोय. उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे, लक्ष द्या. मग या उपदेशपर प्रकरणातला जर अभंग असेल तर त्याचे काही प्रश्न उपस्थित होतात. ते प्रश्न तुमच्या समोर मांडतोय. मला पाय पसरून बसू नकोस. हां, आपण म्हातारे नाही झालो ना, म्हणजे गुडघ्यातले काही प्रॉब्लेम्स आहेत का? नाही ना, मग पाय पसरून बसायचं नाही. उपदेशपर प्रकरणातल्या अभंगावर काही 2-3 प्रश्न उपस्थित होतात. ते उपस्थित प्रश्न तुमच्या समोर मांडतो, लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे उपदेश कुणाचा? आलं लक्षात? उपदेश कुणाचा? 3 क लक्षात ठेवा. उपदेश कुणाचा हा पहिला. दुसरा प्रश्न आहे उपदेश कुणाला? कळलं काय? पहिला प्रश्न काय आहे? उपदेश, बोलत चला मला छान वाटतं. उपदेश कुणाचा. दुसरा प्रश्न आहे उपदेश कुणाला. आणि तिसरा प्रश्न आहे उपदेश कुठला. हे 3 क लक्षात ठेवायचे. उपदेश कुणाचा पहिला प्रश्न. दुसरा सेकंड कुणा उपदेश कुणाला. थर्ड उपदेश कुठला. हे 3 क लक्षात ठेवायचे. आता चला एक एक प्रश्नाचं उत्तर लगेच 2-2 मिनिटात त्याचं उत्तर देतो. पहिला प्रश्न उपदेश कुणाचा. कारण उपदेश कुणाचाही ऐकला जात नाही आणि उपदेश करण्याचा अधिकारही कुणाला नाही. विठ्ठल विठ्ठल. उपदेश करणारा हा मोठा असतो महाराज. उपदेश कोणीही करू शकत नाही, त्याचा अधिकार प्राप्त करावा लागतो. ज्याला अधिकार आहे तोच उपदेश करतो. आज्ञा कोणीही करू शकतं महाराज, एक लक्षात ठेवा, तो लक्ष द्या. पण उपदेश कोणीही करू शकत नाही. एखादा बाप आपल्या पोराला म्हणत असेल, बाबा रे हे पैसे घे, हे पैसे घे, बाजारात जा आणि 1 किलो साखर आण. ही आज्ञा आहे, उपदेश नाही. हे लक्षात घ्या. ही काय आहे? अरे काय त्या छोट्याशा गोळीले घाबरता तुम्ही? लहान लहान पोरी, तुम्ही महालक्ष्मीचे अवतार व्हा. नाही काय हरकत नाही. नाही काय हरकत नाही. ते हे किडेले घाबरून राहिले, काय घाबरायचं काम नाही आहे. अरे महालक्ष्मीचे अवतार व्हा तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. एखादा बाप आपल्या पोराला सांगत असेल, बाबा रे हे पैसे घे आणि साखर घेऊन ये. ही आज्ञा झाली पण उपदेश नाही. पण एखादा बाप जर आपल्या पोराला सांगत असेल, जगधर बाबाजी की बाळा माळ घाल, ज्ञानेश्वरीचं पारायण कर, हरिपाठ कर, कीर्तनात जा, साधूची संगत कर, अभ्यास कर, मोठा हो.
हा उपदेश आहे. कारण जो मुलगा हा उपदेश ऐकेल त्याचं त्या ऐकण्यामध्ये कल्याण आहे. विठ्ठल समोरच्याचं हित लक्षात घेऊन उपदेश केला जातो महाराज, त्याला उपदेश म्हणतात नाही का. आणि आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्या आईबापांना माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त जर कोणाला माहिती असेल तर ते साधूला माहिती आहे. शोधुनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधुनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधुनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधुनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. आपलं कल्याण कशामध्ये आहे, जगाचं कल्याण कशामध्ये आहे, जीवाचं कल्याण कशामध्ये आहे याची परिमीमांसा जर कोणाला माहिती असेल तर ते साधूला माहिती आहे महाराज. आणि म्हणून हा उपदेश जर कोणाचा ऐकायचा असेल तर तो साधूचा ऐकला पाहिजे. मग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. उपदेश करण्याचा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांना आहे का, तर त्याचं सर्वात पहिलं जर उत्तर असेल हो. कारण उपदेश करण्याचा अधिकार साधूला आहे, मोठे आहे, आणि म्हणून उपदेश करण्याचा अधिकार साधूंना आहे. कारण या जगामध्ये जर कोण मोठं असेल तर साधूपेक्षा मोठं कोण आहे हो, सांगा बरं तुम्ही. कोण मोठं आहे? संत मोठे, संत मोठे, देवाहुनी वरिष्ठ, देवाहुनी वरिष्ठ, देवाहुनी वरिष्ठ. संत मोठे, संत मोठे, देवाहुनी वरिष्ठ, देवाहुनी वरिष्ठ, देवाहुनी वरिष्ठ. संत मोठे, संत मोठे, देवाहुनी वरिष्ठ, देवाहुनी वरिष्ठ, देवाहुनी वरिष्ठ. संत मोठे, संत मोठे, देवाहुनी वरिष्ठ, देवाहुनी वरिष्ठ, देवाहुनी वरिष्ठ. साधू हे देवापेक्षाही मोठे आहेत महाराज. कारण मोठ्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक सापेक्ष मोठं आणि दुसरं निरपेक्ष मोठं. मोठ्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक सापेक्ष, सापेक्ष मोठं त्याला म्हणावं, ऐका ऐका लक्ष द्या, की कोणापेक्षा तरी मोठं पण कोणापेक्षा तरी काय लहान, याला सापेक्ष मोठं म्हणावं. कोणापेक्षा तरी मोठं पण कुणापेक्षा तरी लहान, याला सापेक्ष मोठं म्हणावं. आणि निरपेक्ष मोठं त्याला म्हणावं जो कोणापेक्षा लहान नाही, सगळे त्याच्यापेक्षा लहान आहे, तो सगळ्यात मोठा आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. 3 भाऊ आहेत पहा. किती? जगदीर बाबाजी 3 भाऊ. एकाचं नाव कुंभकर्ण, दुसऱ्याचं नाव बोला ना, विसरलं काय? रावण, कुंभकर्ण, आणि तिसरा कोण? विभीषण. तर तुम्ही कुंभकर्णाला विचारा मधातला की बाबा रे तू मोठा का, त्याचं उत्तर काय राहील? हो मी मोठाच आहे, पण विभीषणापेक्षा म्हणजे तिसऱ्यापेक्षा मोठा, पण रावणापेक्षा लहान, याला म्हणतात सापेक्ष मोठं. पण तुम्ही रावणाला जर विचारलं बाबा रे तू मोठा का, त्याचं उत्तर काय राहील? मीच मोठा आहे, माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही, पहिला नंबर माझाच लागतोय. याला म्हणतात सापेक्ष मोठा, निरपेक्ष मोठं. देवही मोठा आहे, देवही मोठा आहे, पण देव साधूपेक्षा लहान पडतो. महाराज तुम्ही 12वा अध्याय ओपन करा. 12व्या अध्यायामध्ये शेवटच्या ओव्या पहा. त्या शेवटच्या ओव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातनं भगवान फार सुंदर बोलले, फार सुंदर बोलले, फार सुंदर ती ओवी आहे. मला त्या ओवीमध्ये भगवान ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या मुखातनं देव बोलतोय. त्या संघाचे निसुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपम.
मला एक गोष्ट सांगा हो, स्वतः देव बोलतोय की तया संघाची ने सुरवाडे ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी पुढे काय संत सदनी राहिला. ज्यांच्या सुखाकरिता ज्यांच्या संघाकरिता देवाला स्वतःची निर्गुण अवस्था सोडून सगुणामध्ये जर यावं लागत असेल तर ते साधू किती मोठे आहे. विठ्ठल ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्त पेटा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, विठ्ठल नामे मुक्त पेटा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले, वैकुंठ वाटा संत गेले, आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट. वैकुंठ वाटा संत गेले, वैकुंठ वाटा संत गेले, आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट. ज्ञानदेव वैष्णव मोठा. साधू मोठे आहेत महाराज. नामदेवरायाने ते तीनदा असं सांगितलंय, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. तीनदा. एकच वस्तू जर एक वेळाने दोन वेळाने तीनदा जर सांगितल्या जात असेल तर त्याच्या मागे त्याची आग्रहपूर्वक भूमिका दिसते महाराज. साधू मोठे आहेत. किंवा नियोबाऱ्यांचं प्रमाण फार सुंदर आहे. काय त्यांचा महिमा वर्णुनी पामर हरिभक्त थोर हो मंडळी. म्हणून साधू मोठे आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज मोठे म्हणून त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. पहिला प्रश्नाचं उत्तर हे आहे, हा जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा उपदेश आहे. कोणाचा? उत्तर काय आहे बोला. उत्तर काय आहे? तुकाराम महाराजांचा. का? कारण तुकाराम महाराज हे साधू आहे म्हणून त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. चला दुसरा प्रश्न. उपदेश विसरले का? विसरले काय? उपदेश कोणाला? हा, मग आता उपदेश करणारा जर आहे तर ऐकणारा असलाच पाहिजे. मी जर कीर्तन करायला आलोय तर ऐकणारे, आणि ऐकणारेच नसेल तर मी काय खांबाला कीर्तन सांगू? मग कुणाला? तर मनुष्य प्राण्यांना उपदेश सांगितलेला आहे. पण मनुष्यामध्ये सुद्धा शास्त्राने 4 प्रकारचे माणसं सांगितले हो. आता मी प्रकार सांगतो, प्रत्येकाने आपलं ऑब्झर्वेशन करा. आपण कुठल्या प्रकारामध्ये पठडीमध्ये बसतोय? प्रत्येकाने आपलं ऑब्झर्वेशन, सेल्फ ऑब्झर्वेशन असायला पाहिजे महाराज जीवनामध्ये. सर्वांनी आपलं स्वतःचं निरीक्षण करायला पाहिजे. पण आपण आपलं सोडतो आणि दुसऱ्याचं ऑब्झर्वेशन करत बसतो. असं 4 प्रकारचे माणसं शास्त्राने सांगितले. काही पामर आहेत, काही विषयी आहेत, काही मुक्त हे पहिल्या प्रकारात पडतात, तर काही मुमुक्षु आहेत. काही पामर, काही विषयी, काही मुमुक्षु, तर काही मुक्त. मग आता या कुठल्या प्रकारातल्या माणसांना उपदेश आहे याचा विचार करू. पहा, पामर कोणाला म्हणावं? पामराची व्याख्या सुद्धा बऱ्याच शास्त्रकारांनी वेगवेगळी केली आहे. बऱ्याच शास्त्रकारांनी कोणाला पामर म्हणावं? विचारसागरामध्ये सुद्धा फार सुंदर व्याख्या आढळतं की ज्या व्यक्तीचं, ज्या जीवाचं सर्वांवरचं प्रेम संपलंय महाराज. एक लक्षात घ्या, पामराची व्याख्या. सर्वांवरचं प्रेम, ना मित्रावर प्रेम, ना मैत्रिणीवर प्रेम, ना बायकोवर प्रेम, ना पोरावर प्रेम, ना बापावर, ना मायवर, ना कुणावरच नाही. सगळ्यांवरचं प्रेम संपलंय आणि फक्त ज्याचं स्वतःच्या देहावर प्रेम उरलेलं आहे त्याला म्हणावं पामर. आता याच्यात आपण बसतो का याचा विचार करा बरं. करा ना, करा. पोरावरचं प्रेम संपलंय का? नाही संपलं. बायकोवरचं संपूच नाही. मित्रावरचं, आपलं ते प्रेमाचं डिवाइड केलं आहे आपण. याला थोडं, त्याला थोडं, याला थोडं, पोराला, बायकोला, आईला, वडिलांना थोडं डिवाइड केलं ना आपण. आपण पामर तरी आहोत का? एक आहे.
पामराच्या सुद्धा बऱ्याच व्याख्या आहेत. चाणक्य महर्षीने सुद्धा पामराची सुंदर व्याख्या केली आहे. ज्याला दान कळत नाही, ज्याला शील कळत नाही, ज्याला तप कळत नाही, ज्याला ज्ञान कळत नाही, ज्याला काहीच कळत नाही, चाणक्य सरळ म्हणतात, ते मर्त्य लोके भूमिभार भूत्या मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. ते माणसं नसून या पृथ्वी तलावर कोण आहेत? मृगाश्चरंती. मृग याचा अर्थ आपण हरिण घेतो, पण मृग याचा अर्थ या ठिकाणी पशुतुल्यावस्था, पशु समजल्या जातं. पहा, ज्याला ज्ञान कळत नाही, ज्याला काय खावं कळत नाही, काय प्यावं कळत नाही, काय बोलावं कळत नाही, कुठे बसावं कळत नाही, काय खावं कळत नाही, ज्याला दान कळत नाही, ज्याच्या गळ्यात माण नाही, ज्याला भक्ती कळत नाही, देव कळत नाही, साधूची सेवा कळत नाही. महाराज सरळ सरळ चाणक्याने सांगितलं, हे माणसं नसून 2 पायाचे कोण आहे? पशु आहे. त्यांना पामर म्हणा, हे मूर्ख आहेत महाराज. आणि मग या पामराला तुम्ही किती उपदेश करा, मूर्खाला तुम्ही किती उपदेश करा, असं सांगतात. पहा त्या सुभाषितामध्ये, मूर्खाणाम बोधक रिपू. मूर्खाला जर कोणाची भीती वाटत असेल तर बोध करणाऱ्याची भीती वाटतं. जार स्त्रीणाम पती शत्रू चोराणाम चंद्रमा रिपू. मूर्खाला जर कोणाची भीती वाटत असेल तर बोध करणाऱ्याची, त्याला ज्ञान सांगणाऱ्याची भीती वाटतं. आणि मूर्खाला तुम्ही किती उपदेश करा, कितीही उपदेश करा, फलीभूत नाहीये हो. तुम्ही मूर्खाला किती म्हणा, महाराज माळ घाला, प्रीतम महाराज मूर्खाला किती उपदेश करा, माळ घाल, माळ घाल, माळ घाल. ते मूर्ख माळ तर घालणार नाही, पण ते तुमची माळ तोडल्याशिवाय राहत हो. माळ तर घालणार नाही कधी, पण तुमची माळ तोडल्याशिवाय राहत नाही. महाराज ह्या अशा घटना घडलेल्या आहेत, सध्याच्या परिस्थितीत घडत आहेत. पण उपदेश कोणाला करावा याचंही ज्ञान आवश्यक आहे महाराज. त्या पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये एक फार मोठी कथा येते. अगदी शॉर्टकट सांगतो तुम्हाला, संस्कृतमध्ये आहे, मी अगदी शॉर्टकट सांगतो. सध्या पावसाळ्याचे दिवस गेले ना, श्रावणातला महिना, भयानक पाऊस. बरं का अनिल महाराज, आपल्या गावाकडचा पाऊस, श्रावणातला महिना, भयानक पाऊस. जंगलातली गोष्ट आहे. एक चिमणा आणि चिमणी, एक कपल, बरं का जगदर बाबाजी, चिमणा आणि चिमणी आपल्या घरामध्ये मस्त पावसाचा आनंद घेत आहे. हातामध्ये कॉफीचा मग आहे. हे तरुण पोरांना समजेल लवकर. हातामध्ये काय? कॉफीचा मग आहे. दुसऱ्या हातामध्ये भज्यांची प्लेट आहे. आता पाऊस आहे मस्त, दोघं छान गप्पा मारतात आहे, सुंदर अशा गप्पा सुरू आहे. तेवढ्या चिमणीचं लक्ष गेलं की झाडाच्या बुंध्याशी, झाडाच्या पायथ्याशी एक माकड, भल्ला मोठा माकड. माकड कळतं ना, तुम्ही काय म्हणता? काय म्हणता? वानर. बरोबर सांगत चला, काही चुकलं तर. आम्ही माकड म्हणतो. वानर, बंदर, अजून काही लंगूर, जे काय असेल तुमच्याकडे म्हणत असेल. वानर, ओके चलो वानर. ते वानर, भल्ला मोठा वानर, त्याला तुम्ही काय म्हणता? हुप्या. कोणता वानर म्हणता त्याला? हा, फड्या. यब्बा, भड्या. आता प्रत्येकाकडली भाषा वेगळी आहे. भड्या, तो भड्या, मोठा भड्या, तो झाडाच्या बुंद्याशी बसलाय आणि पावसापासून रक्षण करतोय. चांगलं भिजलेलं आहे पावसामध्ये आणि स्वतःचं रक्षण करतोय पायथ्याच्या त्या झाडाच्या बुंद्याशी. आणि हे चिमणा आणि चिमणी कुठं बसलंय? आपल्या घरट्यात, आपल्या घरी बसलंय मस्त. हातामध्ये कॉफीचा मग, मस्त चुसका घेणं सुरू आहे. भजे, कांदे भजे, अजून बोला ना, माहित नाही का तुम्हाला? यायला विचारू का? कांदे भजे, काहीच पालक भजे, अजून तुमच्या घरी खाले नाही राहिलं बा, सांगा. भज्याची प्लेट मस्त सुरू आहे त्यांच्या गप्पा, नवरा बायकोच्या गप्पा. आता तिथे काही शास्त्र चर्चा सुरू नव्हत्या, त्या दोघांच्या गप्पा सुरू आहेत. तेव्हा चिमणीचं लक्ष गेलं. ती म्हणे, अहो थांबा जरा, त्या माकडाला उपदेश करून येते. चिमणा म्हणे, घरी बस, जाऊ नको. ते माकड होय, पण चिमणी कुठं ऐकते? ऐकते गाव चिमणी? तर महाराज नाही म्हणते, म्हणून यायला विचारलं. हे नाही म्हणून चिमणी ऐकत, चिमणी ऐकत, तुम्ही नाहीच म्हणता.
जगदीर भाऊजी लय बेकार अवस्था आहे हो. मी चिमण्याचीच गोष्ट करून आलो, तुम्ही बोलता बोलता समजू नका बा. चिमणी काय ऐकली नाही आणि ते गेली. ह्या चिमणा आवाजच नसून राहिला, जाऊ नको जाऊ नको जाऊ नको, पण ते काही ऐकत. धन्यवाद. ते काय ऐकत नाही आणि ते चालली गेली ना प्रवचन द्यासाठी. कोणाला? माकडाला, वानराला. झाली ती सुरू. ओ माकड दादा, हो माकड दादा. माकडाने बघितलं, इग्नोर केलं. थंडीनं घारटलो तर महाराज त्याचं लक्षच नव्हतं. पुन्हा हिने उत्तर आवाज लावला, माकड दादा माकड दादा माकड दादा माकड दादा माकड दादा. माकडाने बघितलं आणि जरा त्रासिक वृत्तीने, म्हणजे थोडंसं कंटाळवाण्या वृत्तीने तिने त्या माकडाने उत्तर दिलं. काय म्हणते? कशाला आली? तिने आवाज लावला, काही घर वगैरे आहे का नाही आहे? इथं कशाला बसले? काही घर बांधलं की नाही? माकडाने सांगितलं, नाही आता जंकेश्वरला प्लॉट घेतलाय, बांधतो आता घर. दिवाळी झाली का घर बांधतो, वर्धेला प्लॉट घेऊन ठेवलाय, आता पावसाळ्यामध्ये घर बांधत नाही म्हणून. हे चिमणी म्हणे असं कुठं राहते काय? हा, अरे ताण लागल्यावर कोणी ईर खणते काय? झाला याचा उपदेश सुरू. माकड म्हणे, बाई तू आपल्या घरी जाय, सध्या बोलू नको, अवस्था नाही माझी बोलण्यासारखी. पण हिचं झालं ना सुरू, घर बांधायला पाहिजे, अमुक तसं करायला पाहिजे, तमुक करायला पाहिजे. माकडाने विचारलं, बाई तुझं घर आहे का? म्हणे हो. कुठं आहे? म्हणे हा 2nd फ्लोअरचा फ्लॅट माझा आहे. 2nd फ्लोअरचा फ्लॅट माझा आहे. म्हणे हो सर? म्हणे हो. दाखव बरं तुझं घर कसं आहे, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने बांधलं, आर्किटेक्ट कोण होता, घर कसं आहे, POP कशी आहे, मॉड्युलर किचन आहे की कसं आहे, बेडरूम कशा आहेत, टाईल्स कोण कशा लावल्या, फर्निचर कसं केलं. म्हणे दाखव. म्हणे चाल दाखवतो घर. चिमणी उडत उडत गेली कुठं? आपल्या घरी. आणि मागावून कोण आलं? माकड. माकड काय घर पाहायला आला होता का? म्हणे घर कोणतं आहे? म्हणे हेच माझं घर आहे. माकडानं काही नाही केलं महाराज, एक हात जोराचा मारला असाच आणि पार घर नुसतं नाबूद करून दिलं. आता माझा उपदेश आहे, माझा साधं बोलण्यास ऐका. चिमणीचा उपदेश खरा होता, वाईट होता की चांगला होता? बोला. वाईट होता. कसा होता? तर कसा होता उपदेश? जोरात बोला. कसा होता उपदेश? चांगला. आता तुम्हाला विचारतो, चिमणीचा उपदेश चांगलाच होता, पण कोणाला होता? वाईट माणसाला की चांगल्या माणसाला? वाईट व्यक्तीला की चांगल्या व्यक्तीला? कोणाला? तुम्हाला का मला? वाईट माणसाला होता. उपदेश चांगला होता महाराज, पण मूर्खाला होता. मूर्खाणाम बोधको रिपू. पामराला तुम्ही किती उपदेश करा, फलीभूत होत नाही. दुसरा आहे विषय. आणि विषय माणसं विषयामध्ये इतके गुंग झाले की त्यांना बाकीचं काही घेणं देणंच नाही आहे. विषयाचा वर पाडो, गोड परमार्थ लागे, कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. मौली स्वतः सांगतात. विषयी माणूस इतका विषयामध्ये गुंग आहे की त्याला दुसऱ्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. इतका गुंग आहे, इतका गुंग आहे, तो जिथेही जातो ना महाराज, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे म्हटल्यापेक्षा विषयच पाहिजे. जिथे जाईल हे विषय माणसं ते फक्त विषय बघत असतात. सूरदास महाराजांनी तर इतकं सुंदर सांगितलं आहे या विषयी माणसांविषयी, इतकं सुंदर सांगितलंय. अरे घडी घडी मन विषयना को ध्यायो. विषयी माणसाचं ऐका. घडी घडी मन विषयन को ध्यायो, जैसा शुकर ग्रामी. घडी घडी मन विषयन को ध्यायो, जैसा शुकर ग्रामी. आता शुकर म्हणजे काय होतं? डुक्कर. आणि हे डुक्कर जिथंही जाईल तिथं ते आपलं खाद्य पाहत राहतं. ते रोड रस्त्याने चालत राहील तर ते आपलं खाद्यच पाहतं. मंदिरातही गेलं तरी ते आपलं खाद्यच पाहतं. तद्वत काही विषय माणसं जिथंही जाईल महाराज, सोबत तंबाखाची पुडी आणि चुन्याची पुडी राहतेच. आणि जिथं बसल्या तिथं सुरू. कीर्तनात जरी बसल्या, काही काही लोक तुमची गोष्ट करत नाही, वा तुम्ही लय चांगले, मला अजूनही दिसलेलं आहे कोणी घोटताना. काही काही ठिकाणी कीर्तनातही बसल्या तरी सुरूच. कीर्तन आवडलं तर चांगलं आहे, नाही तर मग तिथल्या तिथंच. बरं एकटं खात नाही प्रीतम महाराज.
काला वाटू एकमेका सुरूच राहते. पोई घे बरा कीर्तनकारापर्यंत येत नाही. यांना विषयी माणसं म्हणावं. आणि विषयी माणसाला किती उपदेश करा हे विषयामध्ये गुंग असल्यामुळे उपदेश ऐकण्याच्या विषय ओढी भुलले जीव विषय ओढी भुलले जीव नारायण कोण करील जीव आता याची कोण करील जीव नुपदे नारायणी भाव नुपदे नारायणी भाव विषय ओढी भुलले जीव. काय सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. वा. विषय माणसाला उपदेश ऐकण्याची गरज आहे पण तो ऐकत नाही. त्याचं दुर्दैव आहे महाराज. हे लक्षात घ्या. हे त्याचं दुर्दैव आहे. तिसरा जो आहे वर्ग, चला लवकर, हा आहे मुमुक्षु. आणि मुमुक्षुची व्याख्या फार सुंदर केली आहे. ज्याला या जन्म मरणाच्या रहाट्यातून मुक्त व्हायचं आहे आणि जो मुक्ततेच्या मार्गाला लागलेला आहे, पोहोचलेला नाही, हे लक्षात घ्या. मुक्त अवस्थेला पोहोचला नाही पण पोहोचण्याच्या मार्गावर आहे, त्याला मुमुक्षु म्हणावं. ठीक आहे. आणि चौथा जो जीवाचा प्रकार आहे तो आहे मुक्त. मुक्तांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. त्यांना ऐकण्याचं तेवढं गरज नाही महाराज, पण मुक्तांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. आता या मुमुक्षु, विषयी आणि तिसरा आहे पामर, या मधल्या कुणाला उपदेश आहे तर ना पामराला उपदेश केला जगद्गुरु तुकोबारायांनी, त्यांच्याकरिता दुसरा उपदेश आहे. विषयी माणसाला उपदेश केला, त्यांच्याकरता दुसरा उपदेश आहे. पण या अभंगामध्ये जर कोणाला उपदेश असेल तर या अभंगामध्ये मुमुक्षुला जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. आता उपदेश कुणाला हे तुमच्या लक्षात आलं. कुणाला उपदेश आहे? अरे विसरले की काय? उपदेश कुणाचा आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. उपदेश कुणाला? मुमुक्षुला. आता तिसरा प्रश्न आहे, उपदेश कुठला? तर उपदेश कुठला त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु मनुष्य देहाचा निध मनुष्य देहाचा निध मनुष्य दिल के सदा दीद
उपदेश हा मुमुक्षुला आहे आणि या अभंगामध्ये उपदेश फार सुंदर केलाय. मनुष्य देह ऐसा निध साधिल ते साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले. पण एक लक्षात घ्या, उपदेश करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रागवण्याची भाषा वापरली हे विसरू नका. आता उघडी डोळे, डोळे उघडा. जरी अद्यापि न कळे, अरे बाबा तुला हात जोडून सांगतोय डोळे उघड, डोळे उघडत नाही. मग रागवून बोले मातेची आखोळे दगड आला पोटासी, मातेची आखोळे दगड आला पोटासी, मातेची आखोळे दगड आला पोटासी, मातेची आखोळे दगड आला पोटासी. रागवून बोलले तुको बरं आहे. हो, साधू संत रागवत नाही. रागवून बोलले, रागवण्याची वेळ साधू संतांवर आणली, हे आपण आणली आहे. साधू संत रागवत नाही. साधू संत कधीच रागवत नाही महाराज. अरे साधू संतांविषयी असं वर्णन आहे महाराज, वज्रादपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी. साधू वज्रापेक्षा कठोर आणि मृदू जर विचार केला, मुलायम किती मुलायम. मृदु सबाय नवनीत, 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 जैसे सजना ऐसे सजना ऐसे ऐसे सजना ऐसे सजना वाह. मृदू सभाय नवनीत कैसे सज्जनाचे चित्त, नाही का. पण रागवण्याची वेळ आली ना. आणि एक सांगू का, रागवावं कधी लागतं. साधं उदाहरण देतो महाराज. आई, तुम्ही सगळे पेरेंट्स आहात, आई वडील आहात. जबाबदार व्यक्ती ज्या वेळेला स्वतःची जबाबदारी, आपली स्वतःची जबाबदारी, स्वकर्तृत्व ज्या वेळेला विसरतं ना, त्यावेळेला त्या व्यक्तीवर रागवावं लागतं. हे शास्त्र आहे, हे शास्त्र आहे, लक्षात ठेवा. अरे 10वीत मुलगा आहे, जाऊ द्या यांना विचारते, तुम्हाला विचारतो. तुमचा मुलगा कितवीमध्ये आहे? 10वीमध्ये. कितवीमध्ये आहे? ह्या मुलीसमोर बसल्याने ह्या 10वीतल्या मुली आहे. यांचे आई वडील. आता ह्या मुली उद्या गणिताचा पेपर, बेटा उद्या कशाचा पेपर आहे? मी फॉर एक्झाम्पल उदाहरण देतोय. हां, उद्या कशाचा पेपर आहे? गणिताचा पेपर आहे. आणि तुम्ही खेळून राहिले, लुडो खेळत आहे, अजून जे काही खेळ असेल, मोबाईलवरचे गेम, रील्स पाहत आहे, रील्स बनवत आहे. मग अशा वेळेला आई म्हणते, बाळा अभ्यास कर, बाळा अभ्यास कर. पोरगी अभ्यास करत नाही, मुलगा अभ्यास करत नाही, पुन्हा ओरडते, बाळ अभ्यास कर, उद्या पेपर आहे. मग तुला मोबाईल घेऊन देते, हे करून देते. पण पोरग अभ्यास करत नाही. मग अशा वेळेला आई वडिलांनी काय करायला पाहिजे? तिला खेळू द्यायला पाहिजे की तिच्यावर रागवायला पाहिजे? बोला. अरे एका साहेबाची मुंबईला, बरं का प्रीतम महाराज, मुंबईला एक केस होती.
उद्या सकाळी त्या वकिलाला फाईल नागपूरवरून पाठवायची होती, म्हणून साहेबांनी काय केलं, स्वतःच्या चपराशाला कारकुनाला विदर्भ एक्सप्रेसचं तिकीट काढून दिलं फर्स्ट क्लासचं, आणि त्याला सांगितलं विदर्भ एक्सप्रेसने जा, CTC ला उतर, रेल्वे स्टेशनवर उतर आणि त्या अमुक अमुक नावाच्या साहेबाला ही फाईल लिहून दे. उद्या माझी केस आहे, ही फाईल जर पोहोचली नाही, एव्हिडन्स आहेत, हे जर पोहोचले नाही तर माझी केस मी हारल्याशिवाय राहणार नाही. त्याला पैसे दिले, त्याची तिकीट काढून दिली. हा कारकून, हा चपराशी नागपूरच्या स्टेशनवर 2 वाजता पोहोचला. किती वाजता? गाडी आहे नागपूरवरून 5 वाजता, आणि हा पोहोचला किती वाजता? संध्याकाळची गाडी 5 वाजता, हा दुपारी 2 वाजता पोहोचला. याला वाटलं 3 तास उशीर आहे, म्हणून हा फर्स्ट क्लासच्या त्या श्रेणीमध्ये, त्या खोलीमध्ये बसला. आणि हा असा होता, याला टेकायला जर काही मिळालं तर याला झोप लागायची. काही काही लोक असतात महाराज, किती भाग्यवान आहे माहीत नाही, माल्याच्या नाव्याच्या खुर्चीवर जरी बसले दाढी करायला तरी हे जर घोरणं सुरू होऊन जाते. हे सभागी आहे, सद्भाग्य आहे, चांगलं आहे. हा तिथं झोपला. कुठे? स्टेशनवर. जे 2 वाजता झोपला तर पहाटेच्या 5 वाजता उठला. किती वाजता उठला? आता गाडी काय याच्यासाठी थांबणार होती? बोला, थांबणार होती काय? गेली निघून आणि ते पोहोचली मुंबईला. हे राहिलं कुठं? नागपूरला. साहेबाची फाईल काय पोहोचली नाही, काही पोहोचली नाही. मग अशा वेळेला साहेबांनी याची काय पूजा करायला पाहिजे? बोला हो, नाही ना? मग काय करायला पाहिजे? सप्ताह ठरला. प्रीतम महाराजांनी पहिल्या दिवशीचं कीर्तन, सगळं ठरलं. आता बरं आहे महाराज, प्रीतम महाराज मृदंग वादक आपापले पखवाज घेऊन येते. आता आपला पहिलेचा काळ पहा, कैलास महाराजांना माहिती असेल, पहिलेचा काळी पखवाजही गावकऱ्यांनाच आणायचे, टाळे गावकऱ्यांनाच आणायचे. म्हणजे ज्याच्या गावात सप्ताह आहे त्याईनंच पखवाजाची व्यवस्था करायची. पखवाजी फक्त आपली बॅग घेऊन जाय, आणि तू आपला पखवाज आणता राजा. आता सगळेच आणते, पण पहिलेच्या काळी है ना जगदर भाऊजी, गावातल्या लोकांनाच पखवाज करून आणायचा. बरं, ते वर्षभर पखवाज निघेच ना. आजचा दिवस, पहिला दिवस, प्रीतम महाराजांना पाहिला पखवाज फुटलेला आहे. गावातल्या एका माणसाने पकडलं, सांगितलं वर्धेला जा ना, आजच्या आज पखवाज दुरुस्त करून आण. बरं, ज्याला पाठवलं तो गेला वर्धेला. कुठे गेला? वर्धेला. दुकानात गेला, सांगितलं आजच्या आज दुरुस्त करून दे, कीर्तनकार गावी आले, सप्ताह सुरू झाला आजपासून. दुकानदारानं सांगितलं 8 दिवस लागन. किती दिवस लागन? 8 दिवस लागन, पखवाज भेटत नाही. बरं, जो गेला त्यानं कळवणं काम होतं की नाही? प्रीतम महाराज असं आहे, हे या पठडीचं होतं, ह्या म्हणे काही हरकत नाही. मग आता कायले जाव गावले? वर्धेले आपली सासूरवाडी आहे. हे गेलो कुठं गेलं? सासूरवाडीत. आणि तिथे गेल्यानंतर सासूबाईंनी सांगितलं कोरोनानंतर तुम्ही पहिलेच आले, आता 8 दिवस जाऊ नका. याला कळवाव की नाही गावात? पखवाज काय याला नाही. प्रीतम महाराज इकडून तिकडून सगळं काही करून पखवाज जुळवला. कीर्तन सप्ताह सुरू झाला. आणि हा पठ्ठा कधी आला? काल्याच्या दिवशी शेवटच्या पंक्तीने पखवाज घेऊन. आता प्रीतम महाराजांना काय करा? त्याला म्हणा बस. तेच म्हणतो ना मी, आता प्रीतम महाराजांना काय करा? बापू आता पखवाज आणला ना, काय हरकत नाही, काल्याचं कीर्तन माझंच झालं, आता इथून पुन्हा सुरू करतो 8 दिवस. आणि ज्या महाराजचं पहिलं कीर्तन त्याला पुन्हा काला करायला लावतो. आता प्रीतम महाराज रागावायलाच पाहिजे, कारण तो स्वतःचा स्वकर्तृत्व विसरलाय. महाराज आपण सुद्धा स्वकर्तृत्व विसरलोय, आणि म्हणून साधू संत आपल्यावर रागवतात. विठ्ठल विठ्ठल आता साधू संत कधीच रागवत नाही. आणि आपण काय विसरलो आहे? मनुष्य देह ऐसा निध. हे लक्षात ठेवा, हा उपदेश आहे. साधिल ते साधा सिद्ध, हा उपदेश आहे. मनुष्य देह ऐसा निध, हे स्वकर्तृत्वाची जाणीव तुकोबाऱ्याने करून दिली. आणि साधीला ते साधा सिद्ध, हा उपदेश ऐकवला, हा उपदेश केला. आणि करोणी प्रबोध संत पार उतरले, याची पहिल्यापासूनची मीमांसा सांगितली की बाबा रे, हा उपदेश आम्हीच करतोय, शतला भाग नाही. बऱ्याच साधू संतांनी वेदाने सुद्धा हाच उपदेश केलाय. मनुष्य देह ऐसा निध. हा मनुष्य देह सर्वांना मिळालाय, पण कळला कुणाला? याची मीमांसा प्रत्येकाने करायला पाहिजे. महाराज हा देह मिळत नाही, फार दुर्लभ आहे. हा नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणना, त्या
जीवनामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना अल्प आयुष्य मानव देह शत गणिल ते हजारात खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पायगा भजनासी उरले ते पायगा काय भजनासी उरले ते पायगा भजनासी उरले ते पायगा हे राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम अल्प आयुष्य मानव देह विचार करा ना महाराज किती अल्प आहे हो किती अल्प आहे 100 वर्षाचं प्रत्येकाला आयुष्य दिलंय पण आपण 100 वर्ष जगूच लिहू शकतो का आपण स्टॅम्प पेपरवर सांगा सांगा लवकर अजबात नाही लिहू शकत काही सांगता येत नाही महाराज क्या भरोसा है साथ देती नहीं और किसी का साथ देती नहीं और किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का सांस रुक जाएगी जलते जलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का बस जगदीर बाबाजी क्षमा करा क्या भरोसा है इस जिंदगी का तुम्हाला क्षणभंगूर नाही भरोसा क्षणभंगूर नाही भरोसा बस सांगळ घातली काय भरोसा आहे महाराज काय सांगता येते अल्प आयुष्य मानव देह विचार करा ना 100 वर्षाचं आयुष्य आहे मान्य करा झोपण्यात किती गेले अर्ध आयुष्य तर झोपण्यात गेलं ना अरे दिवसाचे 12 तास नाही म्हटलं तरी प्रत्येकाची झोप आयुर्वेद शास्त्रानुसार प्रत्येकाला 8 तासाची झोप आवश्यक आहे हे शास्त्र सांगतं किती तासाची दिवसाचे 8 तास झोपलो आता इथून तुम्ही गणित लावा तुमचं आयुष्य किती वर्षाचं आणि आपण किती वर्ष झोपलो बरं त्याच्यामध्ये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय नाही काय आम्ही लहानपणी आताही आमच्या गावामध्ये पंडित जितेंद्र बिशिकेच्या कैलास महाराज कॅसेट लागायच्या आणि आम्ही भजनामध्ये ते एक गाणं म्हणायचो भजन अभंग नाही आहे भजन आहे त्या भजनामध्ये इतकं सुंदर सांगितलं आहे मला वाटतं प्रत्येकाच्या हृदयस्थ असणारं ते भजन आहे मी म्हणतो ऐका तुम्ही तुम्हाला आठवेल ते भजन प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक भजनी माणसाला ते अभंग तो भजन माहिती आहे त्या भजनामध्ये ते बाबा बोरकरांची रचना आहे गोव्याचे बाबा बोरकरांची रचना त्याला पंडित श्रीनिवास खळेंचं संगीत आहे आणि पंडित जितेंद्र बेशिकेचा त्याला स्वर आहे बाबा बोरकरांचं ते गाणं आहे त्या गाण्यामध्ये इतकं सुंदर सांगितलं आहे आणि त्याचे शब्द कबीरजी महाराजांचे मी तुम्हाला पूर्ण सांगड घालतो बालवडी खेळी रमलो आठवतंय का पहा आठवतंय का आठवलं तुम्हाला बालवई खेळी रमलो तारुण्य नासले भैरवी रागामध्ये आहे बालवई खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवाता हे वृद्धपणी देवाता दिसे पैलतीर चंद्रबाहू पांडुरंगा म्हणा चंद्रबाहू पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चोर आठवलं गाणं कोणाकोणाला आठवलं करा बरं हातवर हे 1-2च हातवर आले असे तुम्हाला म्हणायला लावत आहे मी
बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले. विचार करा, बालवय कशात गेलं? खेळण्यात. तारुण्य पैसा कमवण्यात. आणि मग वृद्धपणी देवा आता जेव्हा जमत काहीच नाही, दिसे पहिलं तीर. कबीरांचं सुद्धा एक फार सुंदर भजन आहे. आणि त्या कबीरांचं भजन कैलास महाराज आपल्या पुरुषोत्तम दारव्हेकरांचं जे नाटक आहे तुम्हाला माहिती आहे, कट्यार काळजात घुसली, त्या नाटकामध्ये कबीरांचंच एक गाणं आणि त्याचं मराठी भाषांतर केलं आहे. दिन गए बीत गए दिन भजन बिना. त्याचं नाट्यकरण आपल्या कट्यार काळजामध्ये आलेली आहे. दिन गेले भजना विना सारे बालपणा रमणात गमविला यौवनात धन सुख प्यारे. दिन गेले भजना विना सारे बीत गए दिन भजन बिनार. याचंच मराठी भाषांतर हे गाणं आहे. भजना विना आपलं आयुष्य गेलं, काय भजनासी राहील उरले ते पाय. मी याच्यावर बोलत होतो. आणि इतकं सुंदर हा मनुष्य देह मिळालाय. तुकोबारा म्हणतात, बाबा रे अनेक जन्माच्या नंतर हा देह मिळालेला आहे. पावला हा देह कागद आली नाही, न गडे उपाय घडू आले. न मिळणारा देह आहे, न मिळणारा देह. दुर्लभो मानुष देहा देहिणाम क्षणभंगुर. हा नाही काय, इतकं सुंदर दुर्लभ हा तुला देह मिळालेला आहे. साधील ते साध सिद्ध. आता साधून घे आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. नाही का, साधून घे. आणि हा उपदेश आम्हीच करतो, यशातला भाग नाही. करोणी प्रबोध संत पार वितरले विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई विठोबार कुमाई. त्या मुमुक्षूंना वाटलं की महाराज ठीक आहे, आम्ही या मनुष्य देहाचा आम्हाला हे माहिती झालंय, आम्ही साध्य म्हणून आणि साधन म्हणून याचा उपयोग करायला तयार आहे. पण महाराज नेमकं आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही कुठे जायला पाहिजे? आम्हाला मुक्त व्हायचं आहे पण आम्हाला रस्ता सापडत नाही. आम्ही कुठं जायला पाहिजे? तुकोबारा सरळ म्हणतात, नाव चंद्रभागे तिरी, नाव चंद्रभागे तिरी. बोला नाव चंद्रभागे पुंडलिकाचे द्वारी, पुंडलिकाचे द्वारी, कटधरोनिया करी, कटधरोनिया करी, कटधरोनिया करी, उभी पालवी, उभा उभी पालवी, मनुष्य देहायचा निध, मनुष्य देहायचा निध. हे उभी पालवी, उभी पालवी, मनुष्य देहायचा निध, मनुष्य देहायचा निध. चंद्रभागा तिरी, चंद्रभागा पुंडलिकाचे द्वारी, कटधरोनिया करी, नाव चंद्रभागे तेरे. तुकोबारा म्हणतात, मला मुक्ती पाहिजे ना, मला तो लाभ पाहिजे ना, मग तुम्ही एक काम करा, त्या नावेचा तुम्ही आधार घ्या. ते नाव कुठे आहे? चंद्रभागेच्या काठावर, नाव चंद्रभागे तिरी.
उभी पुंडलिकाचे द्वारी तुकोबारा म्हणतात. लोक म्हणाले महाराज त्या चंद्रभागेच्या काठावर हजारो नावं आहेत, आम्ही कुठल्या नावेत बसायचं? तुकोबाराने सांगितलं उभी पुंडलिकाचे द्वारी, ती नाव पुंडलिकाच्या दारात उभी. लोक म्हणाले महाराज पुंडलिकाच्या दारामध्ये सुद्धा शेकडो नावं आहेत, कुठल्या नावेत बसायचं? मग मात्र तुकोबाराने अंगुली निर्देश केला, कट धरो निया करी उभा उभी पालवी. त्या नावेने कमरेवर हात ठेवलाय आणि तिथं गेले की ते तुम्हाला बोलवून घेतो, वाट पाहे उभा भेटीची आवडी. आता तुमच्या लक्षात आलं असेल त्या नावेचं नाव काय? दयांना पांडुरंग परमात्मा, बरोबर. पांडुरंग परमात्मा, त्या नावेचं नाव काय? ते आमचा पांडुरंग कुठे उभा आहे? पहिले चंद्रभागेच्या काठावर, नंतर पुंडलिकाच्या दारात, उभी पुंडलिकाच्या दारी. आणि कटेवर कर ठेवले, कमरेवर हात ठेवले आमच्या पांडुरंगाने, उभा उभी पालवी. भगवंताचे कमरेवर हात आहे महाराज, त्याला एक कारण आहे. एक आहे भगवंताने कमरेवर का हात ठेवलं, त्याचं कारण 8व्या शतकामध्ये झालेल्या शंकराचार्याने फार सुंदर सांगितलं. प्रमाणं भवाब्दे मृदमकानां नितंबाकराभ्यां धृतोयेन तस्मात् विधातुर्वसत्यैर्धृतो नाभिकोशा परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जघन प्रमाण दावितसे. भगवंताने कमरेवर हात ठेवले त्याचं एकच कारण आहे महाराज. भगवंत म्हणतोय, पांडुरंग म्हणतोय की माझ्याकडे येण्याकरिता जी भवनदी लागतं ना, त्या भवनदीचं पाणी फक्त कमरेएवढं आहे आणि त्या कमरेएवढ्या पाण्यातून कोणीही सहज तरून जातो. भवसागर तरता पहिला उभा भगवंताने एवढंच सांगितलंय की माझ्याकडे येण्याकरिता जी भाव नदी लागते ना, त्याचं पाणी फक्त कमरे एवढं आहे. म्हणून भगवंतानी कमरेवर हात ठेवले, जघन प्रमाणात आवीत असे. पण ठीक आहे महाराज, काय हरकत नाही, आम्ही त्या भगवंताला भेटायला तयार आहोत. लोक तयार झाले. पण हे सांगू का, व्यवहार असा आहे, कुणाच्या तरी गाडीमध्ये बसल्यानंतर, कुणाच्या तरी नावेत बसल्यानंतर त्याला काहीतरी द्यावं लागते की नाही. फुकट थोडे ना कोणी आणते आपल्याला स्वतः. कोणाला तरी काही ना तरी द्यावं लागतं. मग का हो महाराज, तुमच्या देवाला काय द्यावं लागतं? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही काय देऊ शकता सांगा बरं. देवाला काय पाहिजे महाराज? आणि देव काय मागतो तुमच्याकडनं? आणि देवाला आम्ही काय देऊ शकतो? विचार करा. देवाला काहीच देऊ शकत नाही. कारण काहीही देतो म्हटलं तरी त्या वस्तूवर आपली सत्ता नाही ना. आणि जी सत्ता आपल्या वस्तू, ज्या वस्तूवर आपली सत्ता नाही, ती सत्ता दुसऱ्याला दान देता येत नाही, शास्त्र आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून एवढंच म्हणायचं असतं देवाला, तेरा तुझको अर्पण, बस. आणि देवाला काही लागत नाही. तुकोबारा म्हणतात तुम्हाला जर बसायचं आहे ना नावेवर, मग एक काम करा. तुका म्हणे फुकासाठी, तुका म्हणे फुकासाठी, पायी गातलिया मिठी, पायी गातलिया मिठी, पायी
नवकरीत उतार 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 नवकरीत उतार म्हणा हे मनुष्य संत पार उतरले 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 उतरले
बिन कळे मातेची आखुळे दगडाला पोटासी मनुष्य देहायसा निधसा दिल ते साधा सिद्ध करुणी